हा विश्वास या निमित्तानं देते। या निवडणुकीच्या दरम्यान दादा विरोधकांमध्ये असलेल्यांनी ज्यांनी स्वतःला दादा म्हणून घेतलं अशा काहींनी महिलांवरती अतिशय अश्लाघ्य आणि अश्लील भाषेमध्ये टीका टिप्पणी केली, पोस्ट केल्या, कमेंट केल्या। खरं तर हा कोणता पुरुषार्थ तो आम्हाला समजला नाही। एक ट्रोल आर्मी उभी करण्यात आली। मी जेव्हा माझ्या ओळखीच्या एका माणसाचं माझ्यावरचं स्वतःचं ट्विट पाहिलं, अतिशय लाजिरवाणी अशी भाषा होती। मी स्वतः फोन केला की तुम्ही माझ्या घरी 4 वेळा जेवण करून गेलात, इतकं आपलं जवळचं नातं असताना, इतकं चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्यामध्ये असताना इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही टीका करता। तर त्यांनी सांगितलं तुमच्यावर टीका करण्याचे आम्हाला पैसे मिळतात आणि तुमच्यावर टीका केली म्हणून आमचं घर चालतंय। याच्यावरून विचार करण्यासारखी गोष्ट आहे की ही ट्रोल आर्मी उभी करून महिलांवरती टीका करणारा हा विचार कोणता। आम्ही कधी आमची मर्यादा सोडली नाही। कायद्याच्या चौकटीतून आम्ही न्याय मागण्याची भाषा जरूर करू, पण या सगळ्या गोष्टींची उत्तर आम्ही विधानसभेला मात्र जरूर देऊ। ही ताकद आमच्या सगळ्यांमध्ये आहे। या निमित्तानं मला